मुक्त केलंय म्हणजे गाव व्यसनमुक्त झालं आहे. फारच चांगली योजना राबवली आहे. आणि हे माणसं बघा दारू पिऊन फिरताय, हे आपल्याच गावचे आहेत का? ते गरीबच आहे वाटत, ते जात असते तिकडे. गाव पाटील साहेब, गावामध्ये आपण दारू बंद केले, हे माणसं खुशाल दारू पिऊन फिरतात. काय माहिती मग चिकारी करून आले, यांना काही सांगताच नाही. बरं त्यांना बोल, ओ बाई इकडे या. काय सांगतो काय सांगतो ती माझी घरवाली का तुझी म्हणे बाय? अहो महाराज इकडे या, तुम्हाला काही सांगायचं या ठिकाणी येऊन सांगा. अरे आताच पळून आणलाय. ओ बाई या इकडे, इकडे या. तुमच्या काय समस्या असतील ते एकदा सांगा मला. ओ बाबा, अहो इकडे या, तुम्हाला काही सांगायचं या ठिकाणी येऊन सांगा. काय सांगतो अरे बाबा इकडे या. बरं महाराज पाटील साहेब, या ठिकाणी आपलं गाव चांगल्या पद्धतीने सुधारायला निघालो आपण. हे माणसं तुला दारू पिऊन गावभर आरडाओरड करताय. अहो हे माणसं दोन्ही माणसं नाही सुधारायचे. बरं हे ऐकून घेतच नाही ना. दोघे पण नवरा बायको आहे हा. आणि दोघं पण दारू प्यायलेले दिसतात. अरे बाबा इकडे या ना, इकडे या ना. हा बाबा दिसता, पण तुम्ही इथे या. हा तुम्हाला फार समजत. पहा पहा, ते पहा हे हे माणसं पहा. ओ बाई या इकडे या, इकडे या. दोघं पण नवरा बायको जरा विचित्र हा. दिसतात. हो बाई इकडे या. इकडे ये ना. अहो बाई, या ठिकाणी आपल्या गावामध्ये 3.5 दिवसाचा अखंड सत्याचा कार्यक्रम करायचा आहे. या ठिकाणी आपलं गाव स्वच्छ करायचं आहे. गावामध्ये दारू बंद केले आहे. मग तुम्ही पण बंद करून टाक. कशाला दारू पिता? करू उद्यापासून बंद. उद्यापासून. आणि एक गोष्ट म्हणजे आपलं गाव हागणदारी मुक्त करायचं आहे. म्हणजे गावामध्ये कुठले रोग येणार नाही, कुठले आजार येणार नाहीत. आपलं गाव चांगल्या पद्धतीने सुधारून जाईल. मोठा शहर ना आहेस ना, हा. म्हणजे आमच्या समोर म्हणे सांगतो हागणदारी मुक्त हा गावा करायला निघलाय. अगं बाई काय करायला लावता? काय करायला पाहिजे म्हणजे तुला कळत नाही का? देवासमोर तुम्ही फरशा बसवा, सिमेंट आणून चोपडा करा, ह्या कामा करायची. ह्या सोडून दिले हागणदारी मुक्त हा गावा करायला निघलाय. अहो बाई, या ठिकाणी ते तर कार्य करायचंच आहे, परंतु आम्ही आता कुठे सरपंच झाला आहोत. आम्हाला ते कार्य करायचं आहे, परंतु हे कार्य असं देवाचं आहे की आपल्या गावाची इडापिडा टळून जावी याकरिता हे कार्य आपल्याला करावं लागतं. तर तसं करू नका. गावामध्ये हागणदारी गाव मुक्त झालं म्हणजे कुठली रोगराई पसरणार नाही, आजार येणार नाहीत. आपल्या आया बहिणी असता कुठे अशा उघड्यावर जाणार नाहीत. आपलं गाव चांगल्या पद्धतीने सुधारून जाईल. अरे भाऊ, आम्हाला बाया माणसाला जागत स्वयंपाक करायला लागत, जागत जेवायला लागत, आणि तसंच का तू जागत हागायला लावतोस. मला हागत झाल्या मुक्त मी गावा करतो. ह्याच कामा तुमची भोंदायची कामा ह्याच. अगं बाई असं काही पण बोलू नका. आम्ही चांगलं कार्य करायला निघतो आणि तुम्ही अशी अपशब्द बोलता. चांगली कामा करतो मोठा. बाई जरा खतरनाकच दिसते नाही का? बाबांना सांगा. महाराज तुम्ही जरा मला शहाणे दिसताय. आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. बोला ना. अहो या ठिकाणी आपल्याला सत्याचा कार्यक्रम करायचा आहे. गाव स्वच्छ करायचं आहे, दारू बंद करायची आहे. बंद केलेली आहे तुमची, बाकी तुम्ही बंद करून टाका. आणि एक गोष्ट म्हणजे आपलं गाव हागणदारी मुक्त करायचं आहे. वर्गणी कितलं? वर्गणी 1,500 रुपये. 1,500. होय. म्हणजे 1500. हो हा तेवढेच तेवढे. अहो सचिन जायस, जरी नवीन सरपंच झालाय ना, तरी कायदा त्यांनी चांगला अंमलात आणलाय. का गावात स्वच्छता झाल्या पाहिजे, गावात व्यसनमुक्ती झाल्या पाहिजे. आपल्यावरून आपण तिकून 1-2 आठवडे काम करून येतो, 1,000-2,000 रुपये आणतो, ननाशीच्या अड्ड्यावर जायचा, तिकडंच पैसे खलास करून टाकायचं. नाही तुझ्या अंगावर कपडा, नाही माझ्या अंगावर कपडा, नाही खायला नाही तेल नाही मिळत, काय नाही तुझ्या डोकीच्या केसाला तेल नाही. असंच त्याचा पण म्हणणं बरोबर आहे. तुला कळलं नाही, मोठा शेणा नाही. मला नवीन सरपंच झालाय त्याला चांगला कळत. तू उघडी हिंडतेस, तुझे का कुठून पडलंय? ह्या कपडी का काय अंगावर? अहो बाई, या ठिकाणी
सर्वांनी वर्गणी दिली आहे 1,500 रुपये तुमची बाकी देऊन टाका ना, मग कशाला एवढं डोकं कितले खाता? कितले कितले 1,500 रुपये. 1,500 काय पण 1,500 रुपये देणार नाही. हा आणि माझी दारात ये साथ नको. अहो बाई, येणे ना हा. सर्व गावकरी मंडळ आहेत त्यांनी 1,500 रुपये दिले आहेत, तुमची बाकी आहे तुम्ही पण देऊन टाका ना. हे कसं असंच तुम्ही भोंदून 1,500 रुपये उगवायचं आणि आम्हाला थिलिंग करायला पाठवायचं. तुम्ही मात्र नाशिकला जाऊन बाजार करून आणायचा. अगं, हे तुमची कामं. असं काही पण बोलू नका. चांगलं कार्य करायला निघाल, आम्हाला करू द्या ना तेवढं तरी. करा करा ना, तुम्हीच करा. पण माझ्या दारात कोणीची येसा नको, रुपये नाही मिळणार. परंतु तुम्ही गावातलेच माणसं आहेत, मग तुम्हाला तर द्यावंच लागेल ना. तुला एकदा सांगितलं. बाई जरा खतरनाकच दिसते नाही का पाटील साहेब? मातीचं तोंड राहिलं असतं तर फुटून गेला असतं. हा ना, मातीचं तोंड असतं फुटून गेलं असतं. बरोबर आहे ना? हा त्या बाबालाच बोलून घेता. बाबा सेने आहेत जरा, ते ऐकून घेते. लोखंडाचं आहे तोंड. या बाबा तुम्ही तरी या. तर पाटील साहेब, भगवत साहेब, या ठिकाणी आपलं चांगलं नियोजन चालू आहे. महाराज एवढं 1,500 रुपये देऊन टाका. 1,500 ना हा, संध्याकाळी. हा संध्याकाळी द्याल का? हा. म्हणजे घरी माणूस पाठवून देऊ हा का? संध्याकाळी होळी नसली ना हा. तेवढ्यात मी देईन. जर होळी जर असली तर तुम्हाला 1,500 रुपये मिळणार नाही. संध्याकाळी बोलवलं तुझी आईस्क्रीम का घेऊन होते दारात. कुठा पैशावाला पडला हा. त्यांचे बघा तू लागतच. ह्या होसा त्यांचे बघा लागशी तर तुला शेकण्यात असा उपाच वाढवी. का देणार नाही. हा फक्त ये घरी ये फक्त. असं काढत बाबा अजिबात पैसे द्यायचे नाही. कसं काढतो सरपंच साहेब, बाबाची भाकरी कमी केली आता. हा ना. टायमावर जेवण पण भेटले काय हा बाबा? ना, काय सांगताच येत नाही. त्याच्यामुळे तर बाबा लय धकात आहे. हो बाबा, तुम्हाला जेवायला येते का ती बाई? जेवायला आता साप काय जेवू लावत ना. ते आम्हाला दिसून आलं जीव लावते ते. अरे मला सांगा सचिनचे दादा ह्या थाटणा आता जरा बारीक झाला. मला सांग चाल दोन्ही गेलो चांगला मोठा थाट पाहून घेतला आणि संध्याकाळी ना भात शिजवायचा. थाट भरून भात, वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी, तांब्या भरून पाणी. मग अगदी थाटाला थाट लावून जेवतो. पण मी नापकाचा तोर तिकडे आडवेच तरी पाहायचा. जर हडाडली ना का थाट आणि तांब्या उखडला का वरच्या भीतीला जाऊन बसायचा. मग तिकडे रागरोस जेवायचा आणि इकडे काय भांडायच्या मोठा चेन आहे त्या थाटा भरून भाता गवसत. तुला थाट भरून भात तर काय पण थाटलीच पण देणार नाही आता. नाही तर तुला उपास वाळवला तर पाय त्याची मग ती लागत असे भोंतू ना. अजिबात माझी दरात देसा नको, रुपये मिळणार नाही. हा, हे 1,500 बरं, कोतवाल साहेब, तुम्ही जाशाल का 1,500 रुपये द्यायला? नाही हो जमणार. लय कडक आहे बाई ती. बरं ठीक आहे पाटील साहेब. महाराज हा. संध्याकाळी कोतवाल हो, पाठवा. पाठवून देतो. होई नसली ना हो. तेवढ्यात मिळतील. चालेल. आता चालू तो महाराज. होय होय चालेल. या ठिकाणी आपलं